कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला विमानाने जात असताना विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग दरम्यान हा मोठा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि 2 पायलट अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अजित पवारांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबासह समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 4.5 दशकांपासून राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असणाऱ्या दादा परवाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. DGCAने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून बारामती परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.